नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अशा टेक्निक बद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे। टेक्निक तर सांगणारच आहे, पण त्यासोबत तुम्हाला मी एक 21 दिवसांचा चॅलेंज पण देणार आहे। जर तुम्ही चॅलेंज स्वीकारायला तयार असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या 21 दिवसामध्ये चॅलेंज स्वीकारून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता, इतकी गॅरंटी मी तुम्हाला नक्कीच देते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी बघा, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल आहे, सबस्क्राइब करा। हे नवीन चॅनल आहे, तुम्ही मला खूप दिवसापासून ओळखताय, पण चॅनल माझं नवीन आहे, त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण सगळे व्हिडिओ हे खूप म्हणजे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। चला तर मग आपण आजच्या या नवीन अशा सुंदर अशा माहितीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला जे चॅलेंज देणार आहे ते खूप प्रभावी आहे। चॅलेंज एका टेक्निकचं आहे आणि ती टेक्निक आहे मिरर टेक्निक। आता मिरर टेक्निक म्हणजे काय, तुम्हाला अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने सांगते। आपल्याला आरशासमोर उभा राहून आपली इच्छा बोलायची आहे आणि ती पूर्ण होणार। हसू येतंय का तुम्हाला? तर हो, जेव्हा मी हा स्टडी करत होते तेव्हा मलाही जेव्हा ही टेक्निक समजली तेव्हा थोडंसं विचित्र वाटलं। आरशासमोर उभा राहून आपली इच्छा पूर्ण होणार हे कसं शक्य आहे? तर नक्कीच शक्य आहे। हे तुम्हाला मी 21 दिवसामध्ये नक्कीच करून दाखवू शकते बरं का, कारण मी स्वतःने केलेलं आहे। पहिले 45 दिवस केलं, नंतर 21 दिवस केलं आणि नंतर 7 दिवस केलं आणि आता मी रेग्युलरली 7 दिवस तरी करते, कारण त्याने आपली इच्छा पूर्ण होते। त्याचबरोबर सबकॉन्शियस माइंडला एक अशी छान सवय लागते आपल्या, जेणेकरून सबकॉन्शियस माइंड हे आपल्या अगदी सगळे काम वेळेत पूर्ण करायला लागतो। त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। चला तर मग मिरर टेक्निक कशी करायची ही आपण जाणून घेऊया। मिरर टेक्निक करण्यासाठी काही वेगळं करायचं नाहीये। रोज सकाळी तुम्ही उठल्यानंतर असं म्हणतात बघा, पूर्वीचे लोक असे म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर जायचं नाहीये, पण तसं काही नाहीये। अंधश्रद्धा असेल आपण असंही म्हणू शकतो, किंवा जर आपण सकाळी उठल्या उठल्या आपला चेहरा आरशात बघितला तर काही बिघडतं का? तर नाही बिघडत। तुम्ही नक्कीच बघू शकता। हे टेक्निक करताना सकाळी तुम्ही उठल्यानंतर जेव्हा आपण चेहरा वगैरे स्वच्छ धुतो तेव्हा बघा, किंवा उठल्या उठल्या जर तुम्ही आरशासमोर गेले ना तरीही चालेल, किंवा ब्रश वगैरे करून फ्रेश झाल्यानंतर जा। पण आपण म्हणतो ना, आपण उठल्या उठल्या ना आपल्या मनामध्ये कोणतेच विचार नसतात, म्हणजे जास्त विचारांची गर्दी झालेली नसते, पण आपण फ्रेश होतो, आंघोळ करतो, ब्रश करतो, चहा नाश्ता करतो, त्या दरम्यान आपल्या मनामध्ये इतके विचार आलेले असतात ना की आपलं जे गोल आहे ते तर आपण पूर्णपणे विसरून जातो। त्यामुळे माझं म्हणणं आहे, उठल्या उठल्या तुम्ही आरशासमोर जाऊन ही टेक्निक करा। आता 21 दिवसाचं चॅलेंज हे आहे। तुम्ही या चॅलेंजला ज्या दिवशी व्हिडिओ बघणार आहे त्या दिवसापासून सुरुवात करा। चॅलेंज कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। आरशासमोर जायचं, आरशामध्ये आपणच दिसणार आहोत, आपल्याच डोळ्यात डोळे घालून आपल्याला बोलायचं आहे। आता काय बोलायचं? स्टार्टिंगला छोटी इच्छा घ्या किंवा मोठी घ्या, तुमचा जेवढा तुमच्यावर कॉन्फिडन्स असेल तेवढ्या इच्छेमध्ये तुम्ही बोलू शकता। आता रोज सकाळी मी तरी कशी बोलते माहितीये का? आपल्याला आपल्याच आरशामध्ये आपल्याच डोळ्यात डोळे घालून बोलायचं आहे। माझं आरोग्य एकदम स्वस्थ आहे, मी पैसा खूप लवकर आकर्षित करू शकते, मी पैसा खूप जास्त पटीने आकर्षित करते, पैसा माझा मित्र आहे, माझ्याकडे पैसा खूप जास्त पटीने पटापट येतो आणि माझ्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण झाल्या आहे, मी खूप खुश आहे। अशी 2-3 वाक्य तुम्ही तुमचे ठरवून घ्या। किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता, तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, मी माझ्या नोकरीमध्ये खूप खुश आहे। मग कोणती पण एक इच्छा घ्यायची आणि त्याच्याबद्दल 2-3 वाक्य आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे। स्वतःचं घर घेण्याबाबत बोलू शकता, माझं स्वतःचं हक्काचं घर मी घेतलेलं आहे, फ्लॅट हवा असेल तर फ्लॅट झालेला आहे, 2 BHK फ्लॅट झालेला आहे, मी फ्लॅट या पद्धतीने सजवलेला आहे, असं जी तुमची इच्छा आहे ना त्याबद्दल तुम्ही बोलू शकता। पण स्वतःच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर म्हणायचं थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स। यानंतर दिवसभर काहीच करायचं नाही। इन सेन्स म्हणजे काय, आपल्याला फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि तुमचे काम, कष्टाला पर्यायच नाहीये, कष्ट करावेच लागणार आहे। कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी लागतो पैसा आणि पैसे कमावण्यासाठी लागतात कष्ट करायचेच आहे, पण कष्टासोबत
जर तुम्ही ह्या टेक्निक्स केल्या तर तुमच्या या सबकॉन्शियस माइंड पर्यंत कुठेतरी ते पोहोचतं की हो आपल्याला हीच गोष्ट हवी आहे, ते युनिव्हर्सला पण कळतं आणि ती युनिव्हर्स तुमच्यापर्यंत पोहोचवतं. त्यामुळे कष्ट सोडू नका, पण कष्टासोबत निगेटिव्ह विचार करणं नक्कीच सोडा. मी सांगेल पॉझिटिव्ह विचार करा. बघा आपल्या मनात कुठेतरी असतं ना की नाही मी हे आयुष्यात कधीच करू शकत नाहीये, किंवा मी एवढा मोठा नाही होऊ शकत, एवढे पैसे माझ्याकडे नाही येऊ शकत. ही जी आपली मेंटॅलिटी आहे ना ही एकदा सोडून द्या. कारण आपल्या इंडिया म्हणजे आपल्या भारतामध्ये काय आहे ना, लहानपणापासून सांगितलं जातं की आथरून पाहून पाय पसरावे, आपल्याकडे जेवढं आहे त्यातच खुश राहावं, जास्त मोठे मोठे स्वप्न बघू नये. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपण जेवढं जास्त पॉझिटिव्ह विचार कराल की हो मी एवढे पैसे कमावणार आहे, अगदीच तेवढे नाही पण त्याच्या लेवल पर्यंत कुठेतरी आपण नक्कीच जाऊ. त्यामुळे कायम पॉझिटिव्ह विचार करत जा. मिरर टेक्निक खूप प्रभावी आहे. नक्कीच हे 21 दिवसाचं चॅलेंज तुम्ही स्वीकारा. आणि तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ कंटिन्युअसली बघताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे आणि तुम्ही चॅलेंज स्वीकारायला तयार आहात. त्यामुळे नक्कीच चॅलेंज स्वीकारा. मला गॅरंटी आहे तुम्ही चॅलेंज स्वीकारणार आहे आणि या 21 दिवसामध्ये तुमचं आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे नक्कीच चॅलेंज स्वीकारा. चॅलेंज जर स्वीकारणार असाल तर कमेंटमध्ये चॅलेंज एक्सेप्टेड म्हणून कमेंट नक्कीच करा. तुम्ही जर चॅलेंज एक्सेप्टेड कमेंट केली तर मला खूप छान वाटेल की माझा व्हिडिओ बघून कोणीतरी चॅलेंज स्वीकारलं आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली हेही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत तुमच्या फॅमिलीपर्यंत व्हिडिओ पोहोचवायला अजिबात विसरू नका. चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायम पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.